सो हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. कशात तुम्ही? वेलकम बॅक टू अवर ब्रँड न्यू ब्लॉग. सो गाईज, आज आपला ब्लॉग खूप दिवसानंतर नाही येतो आहे बिकॉज थोडं एक रिझन आहे. त्या कारणानं आपण एक सॅड रील्स वगैरे पण टाकतो आहे. तर सॅड रील्सचा कारण पण थोडा आहे काहीतरी. तो ब्लॉग पण आपण शूट करूया, काय झालं आपल्याबद्दल काय नाही, का आपण एवढं सॅड रील्स टाकतो आहे. बट ते सर्व जाऊ द्या. आजचा ब्लॉग आपण चालू करण्याचा रिझन हा आहे की आपण चाललो एकविराला, आणि एकविराला जाणारे बोलल्यावर आपण ब्लॉग चालू करणार नाही असं होणारच नाही. कारण की एकविराला गेल्यावर तुम्हाला माहिती आहे माझ्यासोबत कोण असणार आणि मी कोणासोबत जाणार. तर आपले कल्लू कालिया, जिम ब्रो, अजून आपले गावातले 2 मित्र आणि एक बड्डे बॉय म्हणून आम्ही जातो आहे. सेलिब्रेशन पण करायचं आहे आणि देवीच्या पाया पण पडायला जायचं आहे. थोडे काय बोलतात पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन यायचे तिथून. सो म्हणून आपण ब्लॉग चालू केला. आपण जरा लवकर ब्लॉग चालू केला आहे बिकॉज आता आपण जातो आहे जिमला जाऊया आणि मग 7 वाजता निघूया. रात्रीचं दर्शन घ्यायचं आपल्याला काहीच. आणि हेअर्स बघा किती ग्रो केलेत मी परत. आणि आता निघूया चला जिमला. भेटूया तुम्हाला आता जिममध्ये. बाय गाईज. सो गाईज, आता आपण घरी आलो जिमवरून. जिममध्ये काही शूट तर नाही गेलं आपण, बट डायरेक्ट घरी आलो आहे. आणि आपल्या अजून रॉकी भावच नाही आलेत. रॉकी अजून आलाच नाही. तो सकाळी लग्नाला गेला आहे आणि आम्हाला 7:30ला निघायचं होतं. आता 7 वाजलेत, पण त्यांचा प्लॅन झाला की आता 8 वाजता जायचं. ते लोणावळा बाजूलाच आहे ना आमच्या, म्हणून 8 वाजता जायचं. यांच्या बापाने उघडे ठेवलं मंदिर. तर गाईज, आता आपण आलो. मला हात पकडायला जमत नाही, चेस्ट मारले तर दुखते सर्व. मोबाईल पकडायला जमत नाही, हात काय असतं. तर आता ते लोकांना येऊ द्या, मग आपण निघूया. तब तक के लिए बने रहो साथ में. बाय गाईज. सो गाईज, सीन आता असा झाला आहे. आपला रॉकी अजून ट्रॅफिकमध्ये भिवंडीला, आणि आपण एकविराचा प्लॅन सध्या, आता मला तर असं वाटतं की एकविराचा प्लॅन कॅन्सल होईल. कारण की आता वाजले 9:30 वाजायला आले आणि दर्शन तर काय भेटणार नाही, मग जाऊन काय फायदा नाही. मग आता आपण आपल्या मित्राचं सेलिब्रेशन करू. त्याला व्हिडिओ वगैरे काढायचे आहेत ना, त्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे काढू त्याच्या. आणि परवा आपण एकविराला जाऊ, तेव्हा हा ब्लॉग मी पोस्ट करेल. बिकॉज एकविरा आणि सेलिब्रेशन दोन्ही पण टाकायचं आपल्याला एकदाच. सो आता आपण फिलहाल सेलिब्रेशन करूया त्याचा आणि मग एकविरा जाऊ. फिक्स नाही गाईस, बट होप सो. म्हणजे 99% आपण सेलिब्रेशन करणार आहे फक्त, आणि 1% जो तो आहे लाईक आपण फक्त 1% जो होप आहे ती म्हणजे एकविराला जाऊ शकतो इफ रॉकी 9:30 वाजेपर्यंत आला तर. सो गाईज, आपण रेडी झालो आहे. मी तर रेडी झालो आहे कारण की आपण जातो एकविराला. आपला रॉकी किती वाजले आता? 10 वाजले गाईज. आणि आम्ही रात्रीचं चाललो आहे कारण की एकाला विचारलं तर तो बोलला की 12 वाजेपर्यंत चालू असतो मंदिर. तर आता 10 वाजलेत. आता निघतो आहे आपण आणि ट्राय करूया लवकरात लवकर जायचा. म्हणजे गाडीला आपण हळूच चालूया, बट स्टील आपण ट्राय करूया लवकर पोचायचा, लाईक अराउंड 11:30पर्यंत. चला गाईज, निघूया आपण आता, लेट नको. त्याच्या आधी तुम्ही लुक चेक करा गाईज. लुक बघा तुम्ही. लुक चेक. फुल एस्थेटिक करून चाललं गाईज. एस्थेटिक. केस तर बघा, सलमान खान. पण केस वाढत आहे ना म्हणून. सो चला, टाइमपास नको. गाईज, निघालोय आम्ही आणि शोभम भाऊ आपल्याला ऍड आहेत. पण सीन असा झालाय की इथं कुठेतरी कुठलं हॉटेल रे? कुठेतरी स्वरूप हॉटेल आहे तो आमचा. मला माहितीये, या साईडला लेफ्ट साईडला, पण कुठे एक्झॅक्ट. आणि गाईज, आणि शंटी आणि बंटीकडे घेऊन गेला मला. लांब गेलो यार. स्वरूप आहे का? आणि त्या रॉकी मुळे पूर्ण एकदम वाट लागली आमची जिंदगीची. अर्धी जिंदगी त्या रॉकीने आमची वाट लावली. कल्लू का आली आणि ज्या इच्छी त्याच्या, आता काय शिवे पण देऊ शकत नाही. सुखदेव धाबा पुढे. इथं शंटी बंटी म्हणा कुठलंच हॉटेल दिसत नाही भाऊ. शंटी बंटी. आता मी ड्रायव्हिंग बघायचं. आता किती 10:30 वाजले, 11 वाजता डायरेक्ट टच एकविरा. कसा रे लोकेशन पाठवत नाही यार जायला. काय स्किन केअर करून आला वाटतं फुल एकदम ग्लो. बघ कसला दिसतंय. हा, बॉडी बिडी दाखवते सा. माझे शूज घातलेत गाईज. पॅन्ट आणि येतो काय ओळखीची वाटते काय कुठलं तरी आउटफिट. गाईज, आता आपण बसलोय गाडीमध्ये. हा मादर इंडिया आपल्या समोरच जेव्हा गेलाय. त्यात 2 शब्द काय
नाही काय बोलू शकत कारण की किती वाजता निघालो आपण 7चा कम्प्लीट प्लॅन होता आणि वाजलेत 6चा होता काय 6चा प्लॅन होता वाजलेत 10:30 10-10:30 झालेत म्हणजे आता आम्ही काय बोलू काय एकासाठी आणि आम्हाला बनवलंय त्यांनी चांगलं लय चांगलं समोरच बनवलंय. बसलाय तरी पण अजून पण बाहेर आला नाही आम्हाला बोलून दे शिवाय ते तू चष्मा विश्वा घालून बाई रात्रीचं दिसलं नाही तरी चालेल पण काय होतं चष्मा दिसायला चांगलं पाहिजे दिसायला चांगलं. सो गाईज फायनली आता आपण सर्वांना पिक केलंय एकाला पिक करायचं आपल्याला अजून पण आधी ज्यांनी लेट केलंय त्याला भेटा तुम्ही लेट नाही केलं काही जरा लाज वाटत नाही लाईक म्हणजे थोडीशी मजबूर होती म्हणून 7 वाजता काही आम्ही निघणार होतो किती होतं दाखव 7 वाजता निघणार होतो खरं माझी चुकी होती मी मान्य करतो पण थोडस लेट झालं भिवंडीला जायचं म्हणजे ट्रॅफिक आहे बर्थडे बॉय बघा बर्थडे बॉय पण आपल्या सोबत बर्थडे बॉय फुल फॉर्म मध्ये फुल फॉर्म म्हणजे रुसलेला गाईज म्हणून आम्ही त्याला मनवलंय कसं बी करून ते सोडा ना गाईज पण मी काय बोलतोय श्रावण भावकड जरा कॅमेरा करा तुमच्या नुसतंच कॅमेरा करा काय नुसतंच कॅमेरा एंट्री केस दाखवते काय सोडा तुम्ही मलाच बघा मी आहे दक्ष पण आहे एवढं आहे मी आहे मी तुमच्या बरंच आहे कुठे बी झाला मी तुमच्या बरंच आहे फुल ब्लॉग मध्ये एंटरटेनमेंट तुम्ही चला मी आहे आमच्या मेन नीला घेऊन आलोय घ्यायला आले मध्ये काहीच बघा तुम्ही काय आणलं आता भाऊ ओ तन्मय बाईचा बर्थडे एकदम रील्स वगैरे काढायचे बाई ते लांब राहिला इथं मला हे फोन काय एवढं फोन कधी आयुष्यात कोणी काय नसते बघ की मिस कॉल बघ ना किती आहेत बाई फुल गॉड बाई आपल्या ऍड झाले एकदम पावडर बिवडर लावून आले वाटतं गायत मी फक्त मेकअप नाही केला कारण की मी भिवंडीवरून येऊन लगेच इकडे आलोय जाऊ द्या गाईज आता आम्ही कुठे पोहोचलो शेडूंगच्या पुढे पोहोचलो गाईज माझ्यात काय दिलंय कुठं कोणाला प्रपोज मारा बी नाही चाललो काय बोलशील बर्थडे ना दक्ष ते बोलत नको प्रपोज बिपोज तुम्ही बोला गाईज हे बघा पार्टी कसं कमांडो बसले ना फुल जोश मध्ये तन्मय बघा भाऊ तुमच्या हातात काहीतरी आहे ना दाखवा जरा श्रवण भाऊ ठेवत आम्ही काही दारू बिरू ठेवले वाटतं आता दारू बिरू ठेवले वाटतं दाखवत नाही गायच चला गायच नक्कीच आता आम्ही डायरेक्ट एकविरा निघू लई दिवसानंतर फिरायला निघालोय चला गायच भेटू पुढं गायच 12 वाजलेत गायच हॅपी बर्थडे तन्मय भावा हॅपी बर्थडे तन्मय भाई तन्मय भाईचा बर्थडे आज भाई सेलिब्रेशन आहे एकविरेला डायरेक्ट चला गायच एकविरा कॉलिंग आपण थोडं थांबलो होतो एकविराच्या पायथ्याशी बोलतो एकविराच्या गेटच्या इथं आणि तुम्हाला दाखवतो मी टॉर्च कुठली घेतोय गाईज गाडीची टॉर्च घेत होतो आतमध्ये बघा डॉन लोक बसलेत आता बघा गाईज फायनली आम्ही एकविरीला पोचलो आता पायथ्याशी पोचलो म्हणजे एंट्रन्स केलाय आम्ही चलो गाईज एकविरा पोचलो किती खुशी झाली बघा बर्थडे बॉयला 1 तास अगोदर मला शिवाय देत होतं तुम्ही असं केला तुम्ही तसं केला ना आणि आता आलो आता एकविरीला आता यो फुल गच्चा आपला काय हॅपी व्हॅलेंटाईन डे आता आपण फायनली पोहोचलोय मंदिराच्या खाली काय बोलू शकतो भाऊ आता किती लवकर आलो रे आपण गाईज 1 तासात आम्ही 1.5 तासात वाटलं नव्हतं एवढं लवकर पण पोहोचलो बर्थडे बॉयची इच्छा होती म्हणून फरमाईश होती आणि रुस्तो पण लगेच ना काय म्हणून मी का रुस्तो म्हणून लगेच आपण घेऊन आलो भावाला गाडी नव्हतं चालवणार मी बट फॉर माय ब्रदर्स आय हँडल दी सिच्युएशन गाईज फायनली आपलं दर्शन झालंय म्हणजे बाहेरून दर्शन घेतले आम्ही काय बोलतो भाऊ काहीच नाही गाईज आम्ही येणार नव्हतो आम्ही परवा येणार होतो आम्हाला दर्शन पाहिजे होतं बट फॉर अवर बर्थडे बॉय वी केम इयर बट वी डोंट गेट काय बोलतात दर्शन बट जाऊ दे भावाचं आपण काय केलं मराठीमध्ये इच्छा होती आम्ही रुबाब मध्ये नको सो काय आता मी बाई फिरतो टॉपची पोरं घेऊन फिरतो पोलीस काय आम्ही निघतोय घरी बर्थडेला सेलिब्रेशन करायचं गॉडचं तोडतं आंब्याच्या पडलेलं असतं काय एक सीन झाला आता आपल्या भावाचा पोलीसवाले आले होते भावाने त्यांची व्हिडिओ काढली होती ताफा डिलीट करायला लावला आम्हाला काय त्याच्यात एवढी फाटले ना काय बोलतो भाऊ
काय असं करायचं मला माहिती लांब राहिलं शूज घे ना. अरे तुझं थांब ना, इथं बोलू का इथं बोलू? इथं ब्लॉग चालू आहे ना मीडिया. तर काय मी कळतोय पोलिसांनी काहीतरी विचारला की तुम्ही काय करता, कसलं फोटो बिटो काढ. ह्याला वाटलं की मी रॉकीवर फिरायला लागलो, हे पोलिसांचे व्हिडिओ घ्यायला लागले डायरेक्ट. ते व्हिडिओ डिलीट कर लगेच काच आणि अशी फाटली ना बिल्डरची भाई. लय डेंजर सीन झालेला. असला आंबे राखते भाई. कापा कापा. आता माणूस कुठे गेला? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर, हॅपी बर्थडे टू यू. अरे कार गाईज 4 वाजलेत आणि आता सेलिब्रेशन केले आम्ही. दादा थांबा असा एक तसंच भरा कोण खाणार तर नाही. रेपिस्ट बनला. पोट कमी भरलं. आता आमची चाले मॅगी घ्यायची. मॅगी खायला आलो बघायचं. स्ट्रीट फूड. आणि ऐका ना, मॅगी स्पायसी मध्ये बनव, मॅगी सेक्सी बनव, सेक्सी मॅगी बनव बोलला. देखो गाइस, ये वो बंदा सेक्सी बंदा, एक लुक द्यायचा एकदम एस्थेटिकचा. अंगठी दाखव दे. अंगठी ना गाईस 500 रुपये पण नाही काढले मी. 500 ना राहिलं. आपण मॅगी स्पायसी बनव म्हणलं, मॅगी सेक्सी. बघा गाईस, काय पण आपण शब्द सेक्सी विक्सी होते ती पोरं. किती हसलो असं रे आलं. असं कोण असतं स्पायसी? बघ की सेक्सी. काहीतरी बोलला कोण? आमचा 80 वर्षाचा बाप्या माणूस आहे. बाप्या टेन्शन बघा झालं, डोक्यात टाकलं पडलं. झाडाखाली त्याला न्यायचा दारी बिरी करायला. हसपॅक स्माइल दे. हसत का नाही माहिती का? पोरी बिरी डायरेक्ट त्याच्या हसल्यावर पिता होता. डायरेक्ट हक करायचा. मामाच्या मुलग्याला बघा 4 वाजले 4 जायला उद्या. ही आमच्या वयाची आता दक्ष मी श्रवण आम्ही कशी असं म्हणजे वयात वाटतो ना. आता गॉड आणि तो श्रवण ते बघा ना, त्यांच्या दाढी बिडून असं वाटतं की बाई ते 70 वर्षाची पोरं माणसं म्हातारी बिचारी येत. तुला काय आलंय? तू का असं झालंय? भूक लागले. पेट पूजा नीडेड ब्रो. मागवतो बघ ऋतिक रोशन आहे. मला टेन्शन आलाय. त्या माणसाला आणायला पाठवलं त्याने जे सगळं करत आम्ही काय त्यांना अशी भूक लागली. मागं बघ ना, तो ऋतिक रोशन बघ. दोघं बी सेम दिसतो. हो भूक लागली. अरे झोपी बघ ना, डोळे तेवढी झाले यार. मी भिवंडीवरून तसं जेवण आलाय मला इकडे. गाईज व्हॉट इज दॅट ब्रो? गाईज फुल प्लॅनिंग. हे बाई तुला सांगतो मी तर बस. आता गाईज मीच सांगतो यांना आता काय करायचं तेव्हा. गाईज फुल फोटोशूट. बघा सकाळचे 5 वाजले. आणलाय झोपायला यार. मी कधी सकाळी आलोय, निघालोय 10 वाजता घरापासून निघालाय. फालतूगिरी अशी तर झोप नाही. गाडीत पाठच्या सीटवर बसल्यावर उठ ना काढू देणार बाबा. झोप आले झोपू द्या. आणि हे बघा काय कुत्र्याला स्लो मोशन में गाईज आम्ही डायरेक्ट. सो गाईज काल आपण घरी आलो आणि ब्लॉग एंड करायचा विसरून गेलो होतो. तर काल आपण घरी 5:30 वाजता आलो सकाळी. आणि जास्ती काय ब्लॉग शूट नाही केला कारण की मी ड्राईव्ह करत होतो. आणि आत्ता मी जिमवरनं घरी आलो, एडिटिंग करायला बसत होतो. तर मला आठवलं की वा गाईज आपण ब्लॉगच एंड करायचा विसरलो. तर गाईज हा ब्लॉग होता आपला एकविराईचा नाही, म्हणजे आपल्या मित्राला एकविराला जायचं होतं या बड्डेच्या निमित्तानं. म्हणून आपण त्याची विश कंप्लीट केली. म्हणजे त्याला बुरा नको ना वाटायला, हिंदी मराठीमध्ये त्याला नाराज नाही झाला पाहिजे तो म्हणून. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मेक शुअर टू हिट दॅट लाईक शेअर अँड सबस्क्राईब बटन गाईज. भेटूया आपण एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.